अनेक ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा असल्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत। सध्या बुलढाणा आणि परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद आहेत, तर काही ठिकाणी सुरू आहेत। ज्या ठिकाणी पेट्रोल पंप सुरू आहेत त्या ठिकाणी वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। येड्याचा बाजार की नादच खुळा म्हणायचं ते माहित नाही, पण सध्या कुणी पेट्रोल भरण्यासाठी चक्क बैलगाडीतून बाईक आणली आहे, तर कुणी पेट्रोल भरून नेण्यासाठी जीप मधून पाण्याची टाकीच आणली आहे। इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेल टंचाई निर्माण झाल्याच्या अफवेनं एका तरुणानं चक्क आपली मोटारसायकल भर रस्त्यात पेटवून दिली आहे। सिल्लोड कन्नड रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडलाय। शरद गणपत भोजने असं या तरुणाचं नाव आहे। पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। शरद याने दारूच्या नशेत हा प्रकार केल्याची माहिती सध्या समोर आली आहे, मात्र ग्रामीण पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। भारतातही अनेक भागांमध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवतोय। एकीकडे केंद्र सरकार इंधनाचा तुटवडा झाला नाही असं सांगतंय, पण ग्रामीण भागामध्ये पेट्रोल पंपावर मात्र टंचाई जाणवतेय। अशातच छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये पेट्रोल मिळत नसेल तर गाडी कशाला पाहिजे असं म्हणत तरुणाने भर रस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। पण हा दारूच्या नशेत असल्याची माहिती आता समोर येते। मिळालेल्या माहितीनुसार शरद भोजने हा दारूच्या नशेत असताना त्याने पेट्रोल टंचाईच्या अफवांचा धसका घेतला। देशावर संकट आहे, पेट्रोल मिळत नसेल तर मग गाडी कशाला पाहिजे असं ओरडत त्याने शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास आपली मोटारसायकल रस्त्याच्या मध्यभागी उभी केली आणि पेटवून दिली। हा प्रकार पाहून रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली। घटनेची माहिती मिळताच सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी पाण्याचे टँकर मागवले आणि आग विझवली आणि जळालेली मोटारसायकल बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। पोलीस कर्मचारी विनोद सरोदे यांच्या तक्रारीवरून सार्वजनिक रस्त्यावर रहदारीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शरद भोजने विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला। रात्री उशिरा जेव्हा नशा उतरला तेव्हा हा नशेत केलेला प्रकार आहे असं म्हणत आरोपीनं पोलिसांसमोर पश्चाताप व्यक्त केला। सोशल मीडियावर पेट्रोल डिझेल टंचाईबाबत अनेक चुकीचे संदेश फिरतायत। या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलंय की जिल्ह्यात कुठेही पेट्रोल किंवा डिझेलची टंचाई नाही। सर्व पंपांवर इंधन सुरळीत मिळतंय। नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये किंवा अशा प्रकारची स्टंटबाजी करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलंय। युद्ध आखाती देशांमध्ये सुरू आहे, मात्र त्याची झळ भारतात बसते हे नक्की। गॅस सिलेंडरसाठी, पेट्रोलसाठी, डिझेलसाठी जिल्ह्यात रांगा लागतायत। काम धंदे सोडून लोक तासनतास उन्हात रांगेत उभी राहतायत। अकोल्यात तर आज गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीचा चक्कर येऊन मृत्यूही झालाय। संभाजीनगरमध्ये तर आपण आत्ताच पाहिलं की तरुणाने स्वतःचीच गाडी पेटवली। पण नागरिकांनो, या युद्धाच्या काळात फक्त सरकारनं जबाबदार राहून चालणार नाही, तर सरकारसोबत जनतेनंही जबाबदारीनं वागलं पाहिजे। संयम ठेवून या परिस्थितीशी सामना केला पाहिजे। अशा प्रसंगी आपलं जबाबदारीचं आणि संयमाचं वागणंच आपल्याला या परिस्थितीतून तारून नेईल हेच नक्की।